एक ब्रेकिंग न्यूज बघूया। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक कोंडी सोडवण्याकरता 15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला। 10 ते 15 वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले गेलेले आहेत। दिवाळीकरता गावी निघालेल्या प्रवाशांचे यामुळे हाल होत आहेत। खंडाळ्यातली ही दृश्य खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। 7 ते 8 किलोमीटरच्या या रांगा आहेत। सध्या आपल्याला वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळत आहे। मागील 2 दिवसापासून एक्सप्रेसवेवर दिवाळी निमित्त जे पर्यटक जे आहेत तसेच चाकरमानी जे आहेत ते गावाकडे निघाले आहेत। पर्यटक लोणावळा खंडाळा या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। आपण जर आता पाहिलं तर 15 मिनिटाचा ब्लॉक या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे पुण्याला जाणारी जी लेन आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि जे वाहन आहेत ते पुण्याच्या दिशेने एक्सप्रेसवेवरून सोडण्यात येत आहे। त्यामुळे मुंबईला जाणारी जी वाहन आहे ती सध्या आता थांबून ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ते पाहायला मिळत आहे। आपल्या बरोबर या ठिकाणी काही प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारूया। दादा, किती वेळ थांबला तुम्ही? आम्ही थांबलेलो आहे, अर्धा तास झालेलं थांबलेलो आहे। पोलीस प्रशासन मदत करत आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। आता गावी जाणारे दिवाळीचा सण चालू आहे, त्यामुळे लोक आहेत ते लोकांनी पण सहकार्य करत आहे। आपण जर पाहिलं तर प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी तात्काळ थांबलेले आहेत आणि पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत करतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पोलीस कर्मचारी दादा कशा प्रकारे नियोजन करताय? मागील 3 दिवसापासून 20 तारखेची दिवाळी निमित्त लोक गावाला जात असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे। साहेबांच्या आदेशानुसार दोन्ही या लाईन बंद करून तिकडनं पण पब्लिक काढायचं प्रयत्न चालू आहे। पण जर पाहिलं तर मोठ्या वाहतूक कोंडीचा जो सामना आहे तो या ठिकाणी प्रवाशांना पर्यटकांना लोणावळा खंडाळा या ठिकाणी करावा लागत आहे। न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, खंडाळा। 3 कोटींच्या डिफेंडर कारवरून बुलढाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध रंगलंय। भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी नवी कोरी डिफेंडर कार कोणत्या कामातील कमिशन आहे असा आरोप शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर केला होता। आता या डिफेंडरचे मालक समोर आलेत। ठेकेदार निलेश ढवळे यांनी ही कार आपली असल्याचं सांगत त्याच्याशी संजय गायकवाड यांचा संबंधच नाहीये असं म्हटलंय। आपल्याला वेगवेगळ्या गाड्या जमवण्याचा छंद असल्याचा दावा ढवळेंनी केलाय। संजीव भाऊ कधी आमच्याकडून कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे, त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही। मी ती डिफेंडर माझ्या मुलाच्या आग्रहास्तव ती विकत घेतली। मला गाडीचा एक छंद आहे, वेगवेगळ्या गाड्या हे करायचा। जसे माझ्याकडे आता MG हेक्टर आहे, त्यानंतर आता डिफेंडर घेतली। डिफेंडर घेतल्यानंतर मी भाऊला उत्साहपोटी भाऊला सांगितलं, भाऊ म्हणे 4-5 दिवस मी पण बघतो म्हणे कशी आहे, म्हणून मी भाऊला ती दिली। आपण मनसेच्या मेळाव्याकडे जातो आहोत। गोरेगाव नेस्को, मुंबईच्या गोरेगाव नेस्को इथं हा मेळावा होतो आहे। सगळे पदाधिकारी पदाधिकारी नाही, क्षमा करा, मतदार यादी प्रमुख हे सगळे जमलेले आहेत। गर्दी प्रचंड वाढलेली आहे आणि काही वेळामध्ये हा मेळावा सुरू होईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते सगळी शेवटची व्यवस्था बघता आहेत। विषय असा आहे की मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। विधानसभेमध्ये जे चित्र बघायला मिळालं, शेवटच्या टप्प्यामध्ये जो काही मतदाराचा टक्का वाढला तसं पुन्हा व्हायला नको म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच मविया असतील, विरोधी पक्ष सगळेच हे अलर्ट मोडवर आलेले आहेत आणि मतदार याद्यांसंदर्भात वारंवार ते निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत। याच आठवड्यामध्ये एका दिवसात दोनदा आणि एका दिवशी एकदा अशा 3दा भेटी झाल्या। चोक्कलिंगम यांना मवियाचे सगळे पदाधिकारी, नेते, मनसेचे नेते, राज ठाकरे हे सगळे भेटलेले होते आणि त्यांना निवेदन देण्यात आलं होतं की मतदार याद्यांमधला घोळ कमी करा आणि निवडणुका पारदर्शक कशा होतील याकडे लक्ष द्या। पण त्यात फारसं काही समोर आलेलं नाही। खरं तर निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी कालच या संदर्भातला निर्णय घेतलाय की जो काही आरोप या पक्षांकडून केला जातोय त्या घोळाची, मतदार याद्यांमधल्या घोळाची चौकशी व्हावी, पण फक्त या आदेशापुरताच तो विषय मर्यादित राहू नये, तर खरोखर त्याची चौकशी होऊन त्यातनं सगळे घोळ बाहेर पडावेत आणि पारदर्शकता यावी अशी मागणी या पक्षांची आहे। हे सगळे मतदार यादी प्रमुख आहेत।
नेस्कोकडे जातानाची ही दृश्य, नेस्कोमधनं आतमध्ये एंट्री केल्यानंतर जिथे हा मेळावा होणार आहे तिथे हे सगळे मतदार यादी प्रमुख निघालेले आहेत. हे महाराष्ट्रभरातले मतदार यादी प्रमुख आहेत. त्यांना काल परवाच मेसेज गेलेले होते आणि आज लगेच मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. हे मतदार यादी प्रमुख काय करतात तर प्रत्येक मतदान केंद्राबाहेर त्यांचे बूथ असतात आणि त्यात ते मतदारांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात.